एकलारे गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा तसेच पाण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हा प्रमुख व निर्धार सेवा संस्थेचे अध्यक्ष कुंदन संखे यांच्या पुढाकाराने व गॅलेक्सी उद्योग समूहाच्या CSR फंडातून 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, पंप हाऊस, मोटर पॅनलसह सुमारे 27 लाख रुपयांची कामाची मंजुरी मिळाली असून याचे भूमिपूजन गॅलेक्सी उद्योग समूहाचे तारापूर येथील व्यवस्थापक राजेश खटावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। सदरच्या पाण्याच्या टाकीची क्षमता वाढल्याने कुंभवली, एकलारे व परिसरातील वसाहतीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। कुंभवली, एकलारे गावात नियोजनात्मक विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून गेल्या महिनाभरापूर्वीही CSR फंडाच्या सहकार्यातून गणेश घाटाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती। तर कुंभवली येथे 150 बेडचे कामगार रुग्णालयालाही मंजुरी मिळाली आहे। आज झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास कुंभवली, एकलारे गावाच्या सरपंच तृप्ती संखे, गॅलेक्सी कंपनीचे योगेश ठाकूर, योगेश संखे, सुरेंद्र तावडे, उपसरपंच अमित संखे, ग्रामसेवक राहुल पाटील, सदस्य राहुल संखे, आकाश संखे, सोनाली संखे, तेजल संखे, अश्विनी संखे, वासंती संखे, दिव्या संखे, विभाग प्रमुख दीपक संखे, ग्राम विकास मंडळ व तंटामुक्तीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गॅलेक्सी व्यवस्थापन वर्गाचं आपण स्वागत करूया। निर्धार सेवाचे अध्यक्ष माननीय कुंदन सर यांना मी विनंती करतोय की आपण राजेश सर यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। मॅडम, यांच्या अथक प्रयत्नाने आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज गॅलेक्सी कंपनीकडून आपल्याला जवळजवळ 27 लाख म्हणजे खूप मोठा निधी CSR फंडातून आपल्याला मिळालेला आहे। आपल्याला माहितीच आहे की जशी लोकसंख्या वाढते त्यामुळे पाण्याचा अभाव आपल्याला जाणवतोय आणि आज आमच्या या पट्ट्यातून कुंभोली गाव, मुरबा इथे पाणी दिलं जातं, परंतु हा पाणी अपुरा पडतोय। कुठे स्टोरेज टँक हवी होती आम्हाला आणि यासाठी ग्रामपंचायत आणि निर्धार सेवा संस्थेचे अध्यक्ष माननीय कुंदन संखे नेहमी पाठपुरावा करत होते। या पाठपुरामध्ये गॅलेक्सी या कंपनीने व्यवस्थापनाने आपल्याला जवळजवळ ही निधी दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा टँकसाठी वापरला जाणार आहे। पुन्हा एकदा सर्वांचं मी गॅलेक्सीचं व्यवस्थापन धन्यवाद मानतो। मी यानंतर योगेश राजेश सर यांना विनंती करतो की आपण आणि गावाच्या वतीने खूप आभार मानेन, कारण पाण्याची समस्या ही मानवाशी निगडीत आहे आणि पाणी जेव्हा वारंवार समस्या उद्भवते तेव्हा घरातल्या महिलांना इतका त्रास होतो पाण्याचं नियोजन करायला की अक्षरशः त्यांचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच निघून जातो। आणि ही समस्या ओळखून आम्ही जेव्हा तुमच्याकडे मागणी केली आणि आपण लगेच पॉझिटिव्ह दर्शवलं की आम्ही हे काम करू, तर सर्व अटी नियमांसह आज हे कामाला सुरुवात होत आहे आणि गावातील लोकांनाही त्याचा खूप आनंद आहे की पाण्याची 1 लाख लिटर क्षमतेचे पाण्याची टाकीचं काम इथे होत आहे, तर त्यांना देखील भरपूर आनंद होत आहे। आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्व गॅलेक्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आणि राजेश खटावकर साहेबांचे आभार मानते। धन्यवाद। नियोजनाकरता घालवायचं आहे ते अधिकाऱ्यांवर काही वेळा पण डिपेंड असतं, कारण मी तर नेहमीच कोणाला माणसाला फोन करत असतो ह्याला हे सहकार्य करा, ते सहकार्य करा। काही लोक ऐकतात, काही लोक ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि म्हणतात साहेब तुमचं काय ते बघा ना, आपण काय बाकीच्या गोष्टी आम्हाला काही जमणार नाही। तर गॅलेक्सी कंपनी खरोखर अशी कंपनी आहे की यांचा उद्योग समूह खूप विस्तारित आहे। त्याने जसं सांगितलं की त्यांचा प्रमुख उद्देश आहे की जे पाणी आहे त्या पाण्याचा कमीत कमी दुरुपयोग झाला पाहिजे, असलेल्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे, ते पुन्हा पाणी वापरलं गेलं पाहिजे आणि आपल्याकडे जी मंडळी अप्रोच करतात की आम्हाला सहकार्य करा, त्यांचा पण दृष्टिकोन सामाजिक आहे की नाही की फक्त त्या हेतुपुरता आहे, त्याच्यातून पण काही 2 गोष्टी मिळवणं हा आहे, तर मग ते ओळखून ते कामाचं मंजूर घेत असतात। आणि
आज जे कामाचं भूमिपूजन होतंय, जसं आम्ही त्यांच्याशी वारंवार या विषयावर बोललोय, बरेच काही विषय होते, हे करू शकतो का, ते करू शकतो का, ते करू शकतो का, मग कुठली गोष्ट होऊ शकते. तर मग जर ह्या विषयावर आपल्याला गॅलेक्सी कंपनीने जर ग्रामपंचायतीने जर सगळ्या गोष्टींची पूर्तता केली तर आपण सहकार्य करू शकतो. ह्या विषयावर आलो आणि मग त्याने जसं सांगितलं की त्याकरता ज्या ज्या गोष्टींची निकष लागलं, मग CSR करता ते पैसे ग्रामपंचायतीला द्यायचे का, मग ते एका ट्रस्टच्या माध्यमातून CSR फंडातून करायचं का. मग असं विषय आला की ग्रामपंचायतीकडे नको तर आपल्याच म्हणजे जो काम करणार आहे त्याला पैसे ही कंपनी देणार, जेणेकरून एक प्रथम उद्दिष्ट आपण सांगितलं की जेणेकरून आपण ट्रान्सपरन्सी जपली की हे पैसे ग्रामपंचायतीकडे वर्ग न होता त्याचे पैसे ज्या ज्या स्वरूपात कामाचं स्वरूप प्राप्त होईल त्या प्रमाणामध्ये त्या संबंधित माणसाला दिले जातील. ह्या विषयावर आपण आलो आणि मग सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली गेली. आणि आज आनंद आहे की ही जी टाकी आपण बघतोय ही गेल्या साधारणतः 35 ते 40 वर्षापूर्वी बांधली गेलेली टाकी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे 4-5 दिवसांपूर्वीच एक विषय असा घडला की ह्या टाकीमध्ये केमिकल सदृश्य हे मिक्स झालं आणि जेव्हा ते आमच्या नजरेमध्ये आलं आम्ही ती टाकी क्लीन केली. टाकी त्या दिवशी क्लीन करताना असं झालं की बाजूने सगळे झरे फुटलेत, म्हणजे सगळं पाणी बाहेरचं पाणी ते आतमध्ये येतंय. आणि जेव्हा पाऊस असेल तर तुम्हाला कल्पना आहे की पाऊस असल्यानंतर 100% पाणी मध्ये येणार, म्हणजे गाळ मिश्रित पाणी. इथे तर फिल्ट्रेशन प्लांट नाहीये, फिल्ट्रेशन पण MIDCचं आहे. आम्ही जे असलेलं पाणी आहे हे सम करून आपल्या गावाला पोहोचवतो. तर मग अशा वेळेला ही अत्यंतीची गरज होती. याची आम्हाला खरोखर हे भासलं की आजचं जे आपलं औचित्य आहे हे किती गरजेचं होतं. कारण तो गाळ जो साचला होता आतमध्ये हा जवळपास 1-1 फूटच्या आसपास होता, जे बाहेरून 4-5 ठिकाणून जसं आपण वॉटरफॉल असतं तसं पाणी बाहेरचं पण आतमध्ये पडत होतं. आणि अशा वेळेला आपण जे केलेलं CSR फंडातून सहकार्य आहे हे कुंभवली, एकलारे ह्या गावांच्या आणि आमच्या वसाहती आहे त्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. मी गॅलेक्सी कंपनीचं अभिनंदन अजून एका गोष्टीचं सांगेन आणि अजून त्याच्यावर अपेक्षाही व्यक्त करीन की जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांना हे पण सांगायचो, कारण गॅलेक्सी कंपनी केवळ आपल्या ग्रामपंचायतीमुळे माझी संबंधित नाहीये. मी गेले कित्येक वर्षांपासून तावडे साहेब आहे त्यांना हैराण करत असतो. आपले संदीप राऊत आहेत, कधी कधी आमचं तर आर्ग्युमेंट पण होतं काही विषयावर, कारण ते आमचं आर्ग्युमेंट माझ्या वैयक्तिक कोणाकडे नसतं तर आपल्या इकडची मुलं कामाला लागली पाहिजे म्हणून असतं की कुठेतरी आपण जेव्हा रिक्रुटमेंट करतो तेव्हा ज्या भागामध्ये आपली उद्योग आहे